डेपुटी हा काय भानगड तुमचा चेहरा लईच काळ बनलाय. अरे बाबा 2-3 दिवस उन्हात काम झालं ना. 2-3 दिवस उन्हात काय केलं तुम्ही असं? ब्लॉक बसले प्युअर ब्लॉक. म्हणजे पुढच्या अंगणात का काय? अंगणात सगळं साईडनी चारी साईडनी ब्लॉक टाकले भाऊ, जरा घराला शोभा आली त्याच्यामुळं. अहो उक्त द्यायचं कशाला, घरी कुठं नाही करायचे तुम्ही. अरे दादा ते सगळं कॉन्ट्रॅक्टच होतं. आपले वैभव शेट्टी बेरड आहेत हा. ना, त्यांचा प्युअर ब्लॉकचा कारखाना नाही का मला माहिती मेकले ना. फाट्याच्या खाली, हा तिथं पुलाजवळ. त्यांच्याकडे 1 नंबर ब्लॉक भेटते, त्यांच्याकडूनच घेतले. वैभव शेट्टीच माणसं पाठवली होती. बर पण काय झालं आता आम्हाला हवस माग थांबायची, इथं उकरा तिथं उकरा गेला दिवस त्याच्यामध्ये. चांगलं माहितीये ना, बारीक सारीक इथं सांद राहिली रे, आर तिथं थोडं वर घे, डिझाईन चुकली. मला वैभव शेट बी खावले डेपुटी कशाला माग उभं राहायचं. पण आता काय करतो, आपल्याला सवय आहे. आपलं काम चांगलं झालं पाहिजे म्हणून आपल्याला उभं राहणं गरजेचं नाही, आहे. काम चांगलं केलं. पण कसं असतं डेपुटी, हा. त्या मजुरांना सवय असते सवय उन्हाची, असते, एवढं आहे. आपल्याला नाही ना सवय बाहेर उन्हात उभं आता तेच राहायची. गोल झालाय, कामात सवय नाही राहिली. तरी त्याच्या आल्याने सोयाबीन काढलं म्हणून बरं झालं. नुसतं मळणी यंत्रात मला काढायला दुपार झाली. हो तुम्हाला कळलं का शाळेचं? काय शाळेचा हात गेला ना मळणी यंत्रात. कोणाच्या साधा भाऊ तो सोयाबीन काढीत होता. कधी झाले 3 दिवस. आल्या म्हणूनच जाल्या दिसलं नाही. मी म्हणलो जाल्या 2-3 दिवसापासून कसा दिसा ना. हो. मग मला कसं काय माहित नाही झालं कडे. नेमकं उजवा हातच गेला ना. मग किती फोटो गेले? या 4 बोट आहेत ना, त्याच्या एका बोटाला इथं फ्रॅक्चर झाले आणि एक बोट तर अर्धच गेली. अरे 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 अवघड झालं भाऊ. त्याच्यामुळे तो बहुतेक दिसला नाही का. म्हणून 4-5 दिवस झाले दिसला नाही कडे. त्या पाहाला झाल्या. मग 3-4 दिवस मी बाहेर पडलो नाही. बस झालो. बरं आहे का रे? अय, चांगलंच प्लॅन हे केलंय रे. ठंकत आहे थोडं. हा ना. किती बोट आहेत? खाल्ले 3 बोट. कोणी खाल्ले? अहो खाल्ले नाही, खालची हाताचे बोट. असं म्हणणं खालचे 3 बोट म्हणणं. तुम्ही चार सुसती रावटी पोटी तो मला एवढं दुखत अरे आहे. चाष्टा नाही करीत. मला आत्ता माहित झालं. 2-3 दिवस मी बी बाहेर पडलो नाही या कामाधामानी. त्यांचे पेली ब्लॉकचं काम केलं आणि ते नाही, त्यामुळे त्यांना माहितच नाही. आता आता विषय निघाला विषय तेव्हा- निघाला. तेव्हा मी त्यांना नाही तर सांगितलं. मी तुला भेटायला आला असतो. आणि मग कोणाचं सदाभाऊचं करत होता का? अहो साधा भाऊस साधा भाऊ सोयाबीन टाकायला मी कसा आहे रागात हा. टाकता माझ्या हात गेला डेपोटी सारख्याच तिचं ब्लेड होतं का सार. झाल्या असे अच्छा, काम आहे ना, तो एकुलपाई आहे. असे काम जरा नीट करीत जायचे. आणि याचं कसं आहे माहितीये का, याला 90 फुगून लावून आला असणार दिला, आहे. याला 100% सदाभाऊनी फुगून दिला असणार. आणि सदाभाऊनी फुगून दिला का योनीच तर घर बोट नाही हात घालीन. हा, वाचलंच ते. साधा भाऊ विषय काय मला फुगून देते काय साधा भाऊ? मग? नाही साधा भाऊ सारखा माणूस नाही श्याम्या. माझ्या बोटाला लागलेलं बघितलं का, त्यांचं जीव आहे ना लगेच तुटला. तुला सांगतो श्याम्या लगेच गाडी बोडिली 4 चाकी डायरेक्ट स्कॉर्पिओ त्यांच्या जावायची लगेच बोलवली का लगेच मला त्या गाडीत टाकलो. तुम्हाला सांगतो डेपोटी दवाखान्यात घेऊन गेले. अहो घरचे माणसं एवढी माया नाही लावी तेवढी साधा भाऊनी मला माया लावली माहिती आहे तुम्हाला. गेले माया हात धरला डॉक्टर पुढं ठेवला म्हणले जाल्या तू अजिबात घाबरू नको, मी तुझ्या सोबत आहे ना खंबीर कायम हात नीट होईपर्यंत राहीन. तुम्हाला सांगतो पट्टी बिट्टी केली. तिथलं बिल झालं 3,000 रुपये. 3,000 बाबू लगेच दिलं साधा भाऊनी. होय. आणि गोळ्या बिळ्या मेडिकलचं सगळं घेतलं औषधं गोळ्या. तिच मला लगेच म्हणले डॉक्टरनी सांगितलं आज त्याला गोळ्या द्या नाही का ठांकायच्या, मग त्याचा हात राहीन. साधा भाऊनी लगेच मला पुढं आले का त्या आपलं धाबा नाही का मस्त तिथं जेवायला भेटत. तुम्हाला सांगतो साधा भाऊनी मला आहे ना एवढी भूक लागलेली होती. साधा भाऊला लगेच कळली ज्याला भूक बी लागली असेल. लगेच नेलं मला हॉटेलमध्ये. तुला सांगतो मस्त डाळ तडका वरून जिरा राईस नाही का, जिरा राईस. म्हणले तू काय आता भाकर खाऊ नको, तुला आहे ना डॉक्टरनी सांगितले फक्त जिरा राईस आणि हे खा. वरून खायला प्यायला घातलं. म्हणजे हाताने भरवलं का तू? हा हाताने मला खाता कुठं येत होतं. मला सांगतो माय बायको सुद्धा भरीत नाही पण साधा भावनी असं धरलं बर का आणि हाताने मला घास घातला. किती दिवस डॉक्टर म्हणले किती दिवस नीट होईल ते? 5-6 महिन्यांनी. आणि परत 5 मला ते वाट लावताना काय आणले माहिती की साधा भाऊ हे जर आल्या तुला 2,000 खर्चायला. परत वरून 2,000 बी दिले मला. हा ना. हा लईच पैसे दिले तुला. लय जीव लावला पण साधा भाऊचा नाद नाही करायचा. गावात साधा भाऊ सारखा माणूसच नाही. मला माणूस नाही. लागले कळलं बरं का लागले. हा ना. किती बोट किती येत? बोट खाल्ली 3 आहेत ना. आणि डॉक्टर कधी नीट होईल म्हणले? 5-6 महिने म्हणलो ना तुम्हाला डेपुटी. 5-6 महिने काम नाही करता येत तुला आता? हो परत म्हणले आराम कर. डॉक्टर म्हणले आराम कर तू बाहेर काय जाऊ नको. आता काय मला काम कुठं करता येईन वय. मला याला गेलं तरी हे करता येत नाही डेपुटी. अरे अरे आता धुवायचे आणि खायचे दोन्ही वांदे झाले. काम जर केलं नाही तर पैसे भेटायला नाही श्याम्या. पण मला एक कळत नाही साधा भाऊला एवढं कसं कळू नाही. एवढा माणूस आपल्याकरता जीव तोडून काम करत होता. एवढा मशनी हातमध्ये हात घातला.
3,000 रुपये दवाखान्याचे ठीक आहे, पण 2,000 रुपयाचे 4 महिने जातील कसे? हा खरं ना झाल्या काय खरं 2,000 रुपयाचे 4 महिने कसे काढतील? उलट याला आता पोषक खावा लागल, पाया सूप, हा अंडे चिकन, म्हणून ते बोटाचे हाड लागते लवकर. आणि 2,000 हा? बोकडाचे पाय खावा लागतील का मला? अरे दादा हाड तसं जुळूनच येणार नाही, गावावरून अंडे खावा लागतील. मला सांग, हे नुसतं गोळ्यांनी बोलत, गोळ्यांनी ठणक राहील. अहो खरे डेपुटी, मला मटण चटण खावा लागन. त्या दिवशी मी 1 किलो मटण आणलं, 2 कोण खाल्लंय. 2,000 किती गेले मग? 1000. आता किती राहिले? काहीच नाही. दुसऱ्या दिवशी परत 1000 गेली. म्हणूनच काय नाही राहिलं. मला सांग, कसे रे 4 महिने जायचे याचे? डेपुटी मला सांगा, तुम्ही दिवसाला 1000 रुपये जर म्हणलं खर्च याचा, हा तर महिन्याची झाली 30,000. पण जाऊ द्या, 30 सोडून द्या. 500 का महिना जर खर्च धरला तर तिचा 15,000 महिना, 15 चोक 60-70 हजार रुपये पाहिजे डेपुटी त्याला खर्चायला. 60-70 हजार घालला आपण, एवढे मोठे आहेत का? गोरगरिबीच्या मानाने अंडे फांडे जरी खाल्ले, हा तुला महिन्याला किती रुपये पगार? समजा तुम्ही किती कमी, तो 17,000 तर कमी असशील. हा मग 8,000 रुपये महिना दर. हा 8,000 त्याचं घर चलत. 8 चोक 32, 4 महिने जर प्लॅस्टरच काढायचं नाही तर 32,000 रुपये नको का खर्चायला? झाल्या बरोबर आहे, डेपुटी म्हणते ते. तू आहे ना सदा भाऊला सांग, म्हणाव भाऊ असं कसं जमन, आता मी तुमच्या इथं हात गेलाय, तुम्ही खर्च केला मान्य आहे मला, पण आता मग पुढचं काय? 4 महिने मी काय करू? कोणाच्या तोंडाकडे भाऊ? तुला सांगू का झाल्या, नुसतं मायानी पोट भरत नाही. दादा भावाने तुला अंधारलं कोंजारलं, पण मला सांगतील तू पोट भरण का? नाही काय शक्य. कोणाच्या तिथं हात गेलाय तो? साधा भाऊची ती. मग मला सांग, 4 महिने कोणी सांभाळायला पाहिजे? त्यांनीच. आलं हे बरं आहे बा. हं? तू आता माया लावली, ते म्हणे ना वर मायान का काहीतरी. हे बघ झाल्या, तुला आहे ना, तू ये भोळा सांग बर का, तुला लोक बनित तसे बनित. काय मला सांगायचं, शरीराचा आवय तुटलाय, सदा भाऊ सांगायचं नाही. मला बाबा 4 महिने काम होणार नाही. सदा भाऊला बी कळायला पाहिजे होतं, मनाने द्यायला पाहिजे होते. मनाने त्यांनी 20,000 रुपये 20,000 रुपये द्यायला पाहिजे. 2 महिने 20,000 देतो आणि असं भागाभागी करायला पाहिजे तू. याला घातला दाल तडकान जिरा राईस खाऊ, तेवढ्यातच खुश झाला यो. अरे झाल्या, 2 घास काय भरवले त्यांनी, त्याच खुश झाला तू. अरे पुढची काही जबाबदारी आहे का नाही त्यांची? असं कसं? दवाखान्याचा खर्च केलाय श्याम्या त्यांनी. हा 3,000 दवाखान्यात खर्च केला, 2,000चे पानं पुसले तोंडाला याच्या, आणि हे म्हणतो 5,000 5 महिने काढायचे. अरे भाऊ तू विचार कर, 5 महिने कसा जगशील तू? काय खाशील तू? आपण याच्या हिताचं सांगत ते सदा भाऊचा बाजू घेते. एक अरे घास काय घाला दादा, तुम्ही? तू जर कामगार असता ना, कंपनीत हात गेला असता ना, तर तुला भरपाई भेटली असती. लांबचं उदाहरण कशाला, त्या आमच्या एका पाहुण्याचा हात गेलता, तर त्याला कंपनीनं थोडंफार महिन्याला पैसे चालू केले आणि हाताचा खर्च दिला आणि वरून काही पैसे बी दिले. पगार चालू राहतो आणि पूर्ण भरपाई दिली जाते 4-5 महिन्याची. तुला खोटं वाटत असेल ना भाऊ, कोणाला चौकशी कर तू, भेटते का नाही पैसे म्हणून. तू सांगतो श्याम्या, आता हे 4-5 महिने हाताला खर्च लागत, जर हातच गेला असता, याचे खायचे आणि धुवायचे दोन्ही वादे झाले असते. विषय काही मग काय सदा भाऊ आला असता घरी धुवायला खायला? मग काय करायला पाहिजे म्या? तुला सांग ना, आमचं काम होतं, सल्ला दिलाय आम्ही तुला बरं का. सदा भाऊला म्हणा, भाऊ 4 महिने मला बसून खाता येईल, माझे बोट जुळतेन, एवढा मला उदरनिर्वाहाचे पैसे दे. बस आपलं दुसरं म्हणणंच काय, आपण त्यांच्यावर 4-5 लाख मागवतो. गावातला प्रश्न आहे आपल्या. तुझा उदाहरण वहिनी एवढं फक्त मागते आणला, आणि आमचं नाव सांगू नको, नाही तर ते परत म्हणते कुठाना घातला येईनी. तुला सांगू का, तुझ्या भल्याचे म्हणून तुला सांगितलं. तुला सांगतो, तुला सल्ला दिलाय फुकाट. मी सल्ले द्यायचे लोकांना पैसे घेतो आम्ही, तुला फुकाट सल्ला दिलाय. आता तुला काय करायचं ते बघ. हा हात वाकडा घेऊन जाय त्याच्यापाशी नागाभावानी आणि दाखव, ह्यो नागाभाव घेऊन 4 महिने खाऊ काय मी? जा, आमचं नाव सांगू नको. नाही सांगणार. हा, नाही तर परत सल्ला देणार नाही. जा चल. तुला तू मग कसं करायचं तुला? हा, साधा भाऊ असं वारं सोडायला नाहीच पाहिजे ना. अरे शेवटी आपल्या गावातला माणूस आहे श्यामा. कसा जगन मला सांगा ना तुम्ही. अरे झालू, हा अरे काय करून घेतलं? अरे लागलंय तेजस भाऊ मला. अरे पण बरं आहे का आता? बरं आहे आता. मला तेजस भाऊ, मला तुला विचारायचं होतं राव. जर या खांद्याचा कंपनी जर हात गेला म्हणजे तुटला, तर त्याला कंपनी पैसे भरपाई देते होय? आणि जर मालक बी देतो का त्याचा? 100% मिळतं सगळं. अरे बाबा, कामगार सुरक्षा कायदे येतात 1948 पासून इम्प्लिमेंट झालेत ते. असे काय देतो? मग सगळं तुझं व्यवस्थित तुला पूर्ण बरं करून देणार ते प्रॉपर. व्हायला तेजस भाऊ, तू आले अभ्यास आहे राव. पुण्यात काय मी गोट्याने खेळत MPCचा अभ्यास करतो ना. मला माहित होतं तेजस भाऊ सांगू शकतो की या हात गेल्यावर काय भेटतं म्हणून. बरोबर आहे. तर ऐक, व्यवस्थित काळजी घे आणि आता घरी आराम कर जरा. आता काळजी लय भारी काळजीच घेणार आहे मी. आता हाताचे हात खाली टेकिणार नाही. आता घोळ करू नका, व्यवस्थित काळजी घे. हा, जाऊ का मग? जा व्यवस्थित.
झालं भाऊजी. काय काय हो एवढे उन्हात कुठे फिरता? घरी आराम करायचा ना तुम्ही. आराम करता करता माझ्या डोक्यात आलं. बरं काय? जाऊ दे सुगंधा, मला तुला एक विचारायचं होतं. काय विचारायचं? जर कोणाकडून जर लागलं हा. तर त्यांच्याकडून भरपाई घ्यावा लागते का ग? हा मग घ्यावंच लागते कारण ते त्यांच्यामुळे लागलेलं असतं ना म्हणून. हा मग त्यांच्या कामावर जर लागलं तरी घ्यावं लागते का? मग घ्यावंच लागते. आता तुम्ही सांगा, आता त्या माणसाकडनं जर काही आपल्याला झालं असेल, हा. आपल्याला 2-3 महिने जर घर राहायची वेळ आली, मग आपलं खायचं प्यायचं कसं? त्या माणसानेच खर्च करायचा तो सगळा. अरे पण सुगंधा त्या माणसाने नाही झालं, ते मसनीत झाले. मग पण त्या माणसाच्या कामावर झालं ना. हा कामावर झाले. मग त्या माणसाकडनंच खर्च घ्यायचा, घ्यावाच लागतो तो. हा कामावर झाले, बरोबर आहे, हा. कामावर अहो, झाले. काय काही नाही जा. सदा भाऊ झाला का आवरून? अरे काय करता? अरे ते पिल्लं यायचेत ना पोल्ट्री ब्रुडिंगला आहे ना, कागद लागत आहेत खाली पक्ष्यांच्या खाली, कोंबडीच पिल्लांना तू टाकावं लागत आहेत ते जाऊ द्या मरू द्या, माय अवघड झाले ना. मरू द्या काय तो काय अवघड झालं. काय अवघड झालं म्हणजे खायचं कसं म्या? काय हाताने खायचं या हात नाही का? अहो हे हात खायचा आहे का धुवायचा आहे ह्यो हात? आईला दोयाचा हात आहे मग. अरे पारूला सांगायचं ना चमच्यानी खाऊ घालीन, बायकोच्या हातचं लय असं इंटरेस्ट येतो ना. आमचं बी मंडळ कधी कधी आहे ना खाऊ घाली तर आपल्यात मी तर 2 घाचे आजच खातो. अहो मंडळी खायला घाली ती माझी, मग पण अहो मग आणायचा कसं आम्ही घरात खायला? अरे दुकानात जायचं आता श्याम आहे दुकानातून आणायचं आणि खायचं त्याला काय. अहो सदा भाऊ त्याला आणायसाठी पैसे लागतात ना. आता मी कामाला जातोय का? घरीच बसतोय ना. तुला त्या दिवशी 2000 दिलते ना. कोणते ते 2000 पुरत असतात काय सदा भाऊ? काय अहो ते टुचकीला सुद्धा पुरले नाही. त्याच दिवशी मी 1 किलो मटण आणलं तर संपून गेली. 2000चं 1 किलो मटण? तू काय गरुड बिरुड कापला होता का काय? मटण आणले हत्तीचं मटण आहे काय? अहो हत्तीचं नाही बोकडाचं आणलं, बोकडाचं आणि वरून त्यानं आणि ते त्याला लागत नाही का त्यात मिरची बिरची काही हळद. नाही पुराय तुला मग काय मग मला बाकी माहित नाही. ते मला पैसे पाहिजे. मला कसले पैसे? कसले म्हणजे मी महिन्याला 8000 रुपये कमायचो, ते पैसे पाहिजे मला. 8000 कमवायचा हा आणि तुझा हात त्या मशीन मध्ये गेला, बोट गेले. मी हात धरून घातला होता का मशीन मध्ये? तुला म्हणलं होतं ना 90 नको लावू. वर मरत होत्या मशनीवर आणि खाली गेला हात तो. मग मला माहित आहे का मशीन हात वडीन म्हणून? तुला माहित नाही मशीन हातवर येते? तो मुंडका वाढायला पाहिजे होतं, हातावरच भागलं. तुला सांगितलं होतं जपून कर. साधा भाऊ तुम्ही काय एवढं तापू नका बर का. माझा नवीन कायदा आहे 48-19चा. 48-19चा? हा 48-19 का 1948? 1948 ते काहीतरी आहे. तो कायदा बनलेला आहे मी. कसला कायदा आहे तो हा? कसला म्हणजे माझ्या हात गेला का त्याची भरपाई द्यायची म्हणून. हा का? मग कोणता कायदा आहे असा? कोणता कायदा आहे म्हणजे या जाल्याने बनलेला कायदा आहे. तो चुलीत घालतो कायदा, जाल्याने बनवलेला कायदा आहे. कायद्याच्या गोष्टी मला नको सांगू. तू मला नको सांगू म्हणजे अहो मी कमवायचो 8000 रुपये कमवायचो महिन्याला, माहितीये का? 8000. आणि तुम्ही सांगा मला किती महिन्याने बसून खावं लागेल सांगा? तुम्हाला 12 महिने खाशील बसून डॉक्टर खा. ऐकलं ना तुम्ही? किती महिने सांगितले मला आराम करायचा? तो या हाताने 4 महिने त्या हाताला तारा देऊ नका म्हणला. हाताला या फक्त, बाकी करता येईल ना. काय बाकी करताय? नाही मला तुम्ही डॉक्टरनी सांगितलं नाही का 4 महिने बसून खायचं म्हणून? हा. मग तुम्ही हिशोब करा ना. 8-42 सॉरी 45. 8-45. 8-45. मग मला 4 महिन्याचे मला तेवढे पाहिजे 45. 8-45. तुला तुझ्या वडिलांनी कोणत्या शाळेत घातलं होतं तू 8-45 8-45 करायला? कोणत्या म्हणजे आता मी मोजिले बोट मग किती होते? ते बोटा मशनी जायला पाहिजे होते मोजायला. 8-32 होते. 32 होते. खायला माझं डोकं खूप. हा तू माझ्या हिशोबाने तर 22च होत होते, पण मग- ते बीरजेला बरोबर 32 आली. मग ते देऊन टाका माझे पैसे. 32. माय इथे कामाला येऊन तुला 32 देऊन टाकी. काय संबंध कामाला यायचा? मग माय 8 दिवसाचे 4 महिन्याची भरपाई द्यायची. कामाला ये म्हणजे मला देते 32,000 रुपये. कोण भेटले होते तुला? कोण कशाला सांगन? या जाल्याच्या डोक्याने विचार केला. पण कशाला सांगन?
जाल्याच्या डोक्याने विचार केला हा. आणि 8-45 म्हणला जाल्या. 45 म्हणजे बरोबर चुकला जाल्या, चुकतो थोडंफार गणित चुकतो जाल्या हिशोबात आहे ना. तुला 45चा आकडा कोणीतरी पक्का ठोकून दिलेला नाही आहे. नाही कोण नाही सांगितलं, मी माझ्या स्वतःच्या तू डोळ्याने एक कर, आता दिवाळी येणार आहे. हो हे भडंग घेत, मस्त खोबऱ्याचे तुकडे, त्याच्यात थोड्या मिरच्या अशा तळून कडक, हळद, थोडे शेंगदाणे, असा चकना होतो ना चिवडा. ते मुरमुऱ्याने काय होतंय, मला हड्डी खावा लागन बोकड्याची, हड्डी भरून येईन माहित आहे का तुम्हाला. अरे ते खाली आपलं कलू आबाचा गोठा आहे ना, त्याचं ते वगार आहे ना, 8-10 दिवसाला एखादी म्हैस बाळातीन झाली आणि जर अंतुल्या झाला तर ते टाकून देते. त्याचे पाय कापून आण, चांगला 15 दिवस ही करून खा. त्याचा नाही. पायाला भारी राहतो. पाया सूप आहे ना, अंतुल्याच्या पाया सूपानी तो बोट्याची जखम आहे ना 15 दिवसात नीट होत असते. नाही नाही सुपानी नाही, त्याला मस्त लागत मटण बिटन. नाही द्या मला बाकी माहित नाही, माहिती द्या. ते किती 32 होते ना, 8 42. झाल्या. अरे सणासुदीचं कुठं 42 आणि 32 वर अडकलाय तो. तू आज कर, आता तू माझ्याकडे कामाला होता, मी तुला 2000 रुपये देतो. चांगला किराणा भर, दिवाळीत मस्त खा. तसं बी आहे ना, पारूबाई कुठेतरी कामाला जात असनच ना, तिचे काही लाडक्या बहिणीचे काही, तू सगळं टमटुमीत जाईन. तुला 2 पहिले दिलेत, आता 2 देतो. 2च आहेत माझ्याकडे. कोण नाही बाकी सांगत नाही साधा भाऊ, लाडी गुडला नाही तर मी पोलिसाला फोन करीन आणि तुमच्या दारात सणासुदीला येतं ना, तुम्हाला न्यायला लावीन, अख्या गावात हिंडायला लावीन तुम्हाला अशा काड्या घालून. खड्या हा हात काड्या. हात काढ्या. मग तुला 2000 घेऊन जाता येतात का? कोणते हे 2000 नाही, हे 2000 राव द्या आधी ना, मला ते 30 द्या आणि मग 2000 द्या. तू आधी 2 घे, 30 नंतर बघू आपण. हो साधा भाऊ, माय काही विश्वास नाही तुमच्यावर. ए, विश्वास शब्दाचं दुसरं समानार्थी नाव साधा भावे. धर, दात पाडीन. दात पाडायचं तसं नाही, फक्त शब्दानी, नाहीतर त्याच्या परत 32,000 टाकायच्या तू. नक्की द्यायची तर बरं मला का? आहे ना, खरंच एका दाताचे 1000 द्यावं वाटत येत आणि सगळे पाडावं वाटत येत. पण आता आहे ना, हेच पहिले 30 राहिलेत ना, तुला देईन आणि हे मिटले का मग तो 32 बघतो. नक्की द्यायचं बरं का. आ. उपशंकरींच्या आल्या. हा एवढ्या गोष्टी आहेत ना, जरा धीराने घे. हा जा. जातो. खात्या हाताने नाही ना खाता येत, तर धुत्या हाताने बस खाता. आता पैसे आल्यावर हा, मी जमत सगळं दगडानी जातो. सकाळी दगड घेऊन आणि मला सांगतो गप्पा धुताय आणि खाताय. निघ. बोर घेतलाय मी आता. हा. झाल्या एवढे 32 आणि 45 करीतोय. कोण गुरु भेटलाय ते तरी बघावं लागेल. अरे का येतो तो पार्सल आला, मला इथं थांबेल मला येणार. जालिंदर आले बापू. मला पण नाक घेऊन तू फाडीतच. नाग ए श्याम्या, साधा भाऊ सारखा माणूस सुद्धा गावात नाही. परत कोण गाणं भाऊ का रे, काय परत झालं आता? म्हणजे मी गेलो, हिशोब केला का सांगितलं तशा प्रमाणे दिले काय लगेच? 32,000 रुपये. ते म्हणले 32,000 हे धर, 2,000 रुपये तुला हं. आणि लगेच तू आहे ना उद्या सकाळी येऊन तू आहे ना 30,000 उरलेले मी लगेच काढून देईन. लावला परत ना आधी. काय नादी 30,000 लावलं रुपये. त्यांनी, नादी नाही लावली साधा भाऊ. मग आले. हे डॉक्टर भेटले का? या बसा ना. त्याच्या हाताची जखम तुमच्याशिवाय काही लवकर भरून येते काय? काय झालं भाऊ आता? आता 30,000 तर ते होतं पार तुपात बुडून काढला तरी बिगू राहतील पैसे. नाही ते आम्हाला सांगत होता की सदा भाऊ लय जीव लावी तिथे ना आम्हाला 30,000 रुपये आज सांगत होता की दुसरं काय. 8-45 गणित भारी सांगितलंय त्याला. हं? बरं खाली तर बसा बसा आणि बसा बस बसा. तेल चांडलंय दुकानदाराचं. नाही, बस. तर तेल जरा चांगले देत जाणार. फरशी झाली ना खराब. तू काय म्हणला 30,000 काय देणार आहेत का? मग लगेच साधा भाऊ तुम्ही काय म्हणले मग लगेच काढून देईन का नाही? माझे मला 30,000 द्यायच्या. हा मला माहित साधा भाऊ. नाही. अरे, देणारच आहेत ते. काढूनच देणार आहे, पण आता सध्या आज रविवार आहे ना, बँक बंद आहे. मी त्यांना तेच सांगत होतो, साधा भाऊ सारखा माणूस नाही अख्ख्या गावात. पोटी हं? लय नका काड्या करू. हे आता काय 4 काढे महिने केल्या नाही. भाऊ? हं? बरं सल्ला नाही दिला त्याला. 10 महिने तुला काम करायला नाही सांगितलं. आम्ही आम्ही काय नाही आम्ही नाही म्हणलो म्हणलो भाऊ काही. आम्ही म्हणला डॉक्टर म्हणले 4-5 महिने लागतील. म्हटलं मग भरायला तुला अंडी खावा लागतात. आम्ही पाया एवढंच सूप म्हणलो. घ्यावा लागेल. झाल्या, तू वरून किती गोरा आहे नातून किती काळा आहे. अरे ही आहे ना मशीन आहे. एक्सरे. एक्सरे नाही, त्याच्या पुढलंय. हिचा वाला न हे सांग ना सदा भाऊला, आमच्यावर कमन चिरडून देतो. तूच म्हणला नाही का आम्हाला?
डोळाला होतं का काय? त्यांचा डोळा लेवन आणि तू आहे ना तू त्यांच्या पुढेच वागशील. कोण? आमच्या मशीन मध्ये हात गेला तुझा. मशीन माझ्या बापाची कंपनी होती तो त्याच्यात घातला आणि तुला कंपनी ऍक्ट कोणत्या झकमाऱ्याने सांगितलं रे? कंपनी Company Act? प्रायव्हेट कंपनी आहे माझी. मी माझ्या मनाने तयार केलेला तुला आहे तो ना, माय हे. या सदा भाऊ अंतःकरणाने- गरीबाचा आवाज दाबू नका एक- बरं का, गरीबाचा आवाज दाबू नका झाल्या. आणि तू बी भेऊ नको. जर आमच्यासारखे कोण जर हात गेला असता ना तर आमचे हात बांधून आम्हाला नेलं असतं बरं का. ह्यो गरीब आहे ना गरीबाला दाबीत नाही हं. पण ह्यो माजुरडा गरीब आहे. कापला ना बादलीभर रक्त पडन. ह्यो 8 चोक 32 नाही म्हणत 8 चोक 45 वर जातो. नाही शिकलेला एवढा तुम्ही शिकलेले आहेत. बरं, 22 नाही म्हणला. हा. नाही 8 चोक 22 नाही म्हणला. 32 आहे ना गोरगरीबाच्या झोळीत टाका त्याचे 4 महिने जाते. त्याची दिवाळी अहो त्यांनी 900 केले. तुम्हाला निवडून आला ना तर 900 केलेत त्यांनी. गरीबाच्या झोळीत आमच्याकडूनच झोळी भरण का तुमचे फाटन का काय? नाही देऊन टाका त्याचे बिचाराचे 4-5 महिने जाते त्याचे. त्याला 4,000 दवाखान्यात 2-4 हजार घातले त्याला ज्यूस आमक तमक लाड आती झाले ना तर हे गळ्यात पडायला लागलेत लाड आता. सदा एक भाऊ, दिवस ज्यूस फेऱ्याने काय सदा राहणार भाऊ, आहे का ते? ऐका ना हे बघा मी काय म्हणतो जाऊ द्या तिकडं ते याच्या मजुराच्या नात्याने समजा सगळं जाळ होऊ द्या. गावातला माणूस आहे आपल्या उपयोगी येणार आहे. उद्या परत पुढच्या वर्षी सोयाबीन आहे तुमचं. अहो त्यांनी बिचाऱ्याने घरच्या सारखं केलं की माझ्या साधा भाऊचं सोयाबीन हे नको व्हायला वाचा वाचा करायला गेला. शेवटी आपलं ते आपलंच माणूस आपलं समजून देऊन टाका. तुम्ही द्या आता मी देऊन टाकीन तुमचे तेवढी तिशी हे बघा. मी देऊन टाकीन. हे बघा ते ना सदा भाऊ पुण्याचं काम तुम्हीच करा. उग आमच्या लोकांच्या हातून पापच होते. लोकांच्या हाताने अहो, इतकं मारू नका. करणानंतर कोणाचं नाव असेल तर फक्त डेपुटीचं आहे. लोकाच्या हाताने- जेवढा दानशूर माणूस बघितला नाही आम्ही नाही. विक्रीत नाही बघितला आणि कुठंच नाही बघितलं. नाही नाही दानशूर नको आम्हाला दानशूर व्हायचंच नाही. तुम्हीच दानशूर व्हा आणि तुमच्या तिथं झालेल्या चुकानेच काय करा. तुमचा दानशूर लोकांचा देऊन टाका डेपुटी. डेपुटीचा काय संबंध आहे? हा, मा काय समज मशीन्या, तेल सांडलंय मग काय तोंडावरती संबंध आहे? संत्याल. मध्ये वाचवाच करू नको. बोलू नको भाऊ ग, आता हा, गरम झालंय. तुम्ही पिचकून देता माणसं का रे? हे बघ झाल्या तुमचा आणि सदाभाऊचा प्रश्न आहे. आमचं सांगायचं काम होतं आम्ही केलं. सदाभाऊ तुम्हाला द्यायचे ते द्या आणि जालू तुला घ्यायचे ते घ्या. घे. हा, सोडून दे. त्यांनी हिशोब सांगितलेलं आहे हा. 45 घी हा. पण तुला काय 8 चोक 32 का 8 45 काय तुला उलगाडलं नाही. 8 चोक फक्त 11 मात्र 45चा यांनी रतन खतरीकून काढून दिलता तुला. मला 2च दिले तू वरले 30 द्या. 30 द्या, 30 तुला देऊन टाक. देईन तुला 30 आहेत ना देतो मी. आणि बसल्या बसल्या जरा गाव शांत ठेवायचे काम करा. डेप्युटी पद काही आयुष्यभर पुरत नाही. निवडणुका येत्या जात्यात. केंद्रापासून राज्यापासून झेडपी ग्रामपंचायत सत्ता बदलत असती. आमच्या कालावधीत पट्टा घेऊन आले नाही कोणी. आमच्या गावात देश शांत देश नाही आपलं गाव शांतच आहे आणि होता होईल तेवढे ह्या 2 हाताने मी पुण्याचं काम करतो. तुमचे हात हा. बघितले आम्ही. इकडून पुण्य आणि इकडून पाप करीतात. माणसं गेले का घाला काड्या लई तुरट्या घालू हे नका. ना तुमचे काड्या भाव नाही, वाढलेत. हे तुराट्याचं जे आहे ना आम्ही तुमच्याकडून शिकलो. हा. आमच्या दारात किती तुराट्याचं हे लागलाय आम्हाला माहिती ना तुमच्या तुराट्यामुळं. एखाद्या बाहेरला त्या तुराट्या स्वतःवर बी येत असतात. बघा सावध राहायचं आणि असतं. तुला हा. 2 दिलेत पहिले ह्या 2 मध्ये दिवाळी कर. हा. हो. हे काय कान फाड फोडू काही का रे तुला म्हणलं होतं ना आम्ही आमचं नाव नको सांगू म्हणून माय तिकडे तिकडेच मिटू म्हणून हा. कशाला आला इकडे लगेच तू मा- तो माणूस चत्रा सारा देऊन येतात तो बरोबर मागा आला का रे आमच्या. मग कुठं काम पड फोडी तर सदा भाऊला बोलताना आले म्हणून मी नावच नाही सांगितलं लावा ना आणि तुला जर 30 काढायचे असले ना तर आत्ताच 30 निघते आणि परत तो माणूस तुला पैसे देणार. हा, बरं? ते बोलून गेले आणि आमचं आता. सांगू नको काही. सदा भाऊ सदा भाऊ सदा भाऊ अहो थांबा ना. डेपुटी संध्याकाळी ये जेवायला. आज बोकडाचं मटण आणले वाळकीवर. आज काय विशेष जावई यायचे. एक जावई येणार आहे. कोण घास आता काय आहे ते म्हणते मामा तुम्ही लय याला त्याला आडे लागत म्हणले तसं काही नाही. राजकीय विरोध असतो आम्ही म्हणून तुम्ही जेवायला आले होते त्यांना वाटत आपलं संसार जरा बरं आहे. बरं येऊ संध्याकाळी या. का रूपात आहे काय नाही सदा भाऊंकडे काम होतं. काम होतं. काय काम होतं कोणाबरोबर भांडायचं का काय? म्हणजे तुम्हाला सदा नका मी आली की भांडणं सुचते ती का? म्हणजे मी भांडकुदळी आहे का? नाही, नाही, आम्हाला म्हणजे भांडकू द्यायचं नाही. मग मग
तुमचं भांडण झालं काय नवरा बाई नवरा बायकोचं आम्हाला वाटतं भ्या वाटत आम्हाला धडकच बरं ती. आम्ही काय एवढी भांडणं करतोय? नाही भांडणावाले नाही तुम्ही. मग? आपलं असं सहज म्हणलं का हो? आता भांड्याला भांड लागणारच ना. पण भांड्याची आमटात येत ना तुमच्या भांडणा. ते जरा फक्त आवाज आला पाहिजे. बर काय काय बोला ना, काय आलं? मला 1000 रुपये देता का सदाभाऊ? 1000 रुपये? हा मी कामाचं झालं म्हणजे माझे पैसे आलं ना लगेच तुमचं देऊन टाकते. 1 रुपया पण ठेवणार नाही. 2-3 दिवसातच देईन. बर 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 कशाला लागते 1000 रुपये? काय करत? अहो भाऊबीजीला जायचंय भावाकडं. मग 1000 रुपये लागत होतं मला. तुझ्याकडे नाहीत का? माझ्याकडे आहे तर 1000 रुपये. पण म्हणलं असावं आपल्याकडं अजून एखादा 1001 रुपये. जे कुठे जाले कुठे? ते कुठं असणार आहेत? गेले असतील कुठं तर गाऊन राहिला. आणि पेल्याशिवाय ते जमत नाही माणसाला. काय करावं त्याच्या आलेले? एक अर्थाने पाहिलं डेपोटी ते नशिबानाच आहे. लोक इथे 5 दिवस दिवाळी करतात. तू 365 दिवस दिवाळी करीतो. रोज फटाकडे चालू आहे त्याची. मग दिवाळी निघा ना का पण दिवाळी करीतो. तसं आता त्यांनी 5 दिवस खाडा केला पाहिजे. पण आता नाही सवय सुटत त्याला काही. सण सुद्धा आला ना, कार्यक्रम असला त्याला लय अंगात सण करतं. त्या टायमाला लय दिगा ना मग. उग डेपुटी भाऊनी सगळं दिलंय म्हणून. नाहीतर ना दिवाळी सुद्धा नसती झाली. काय करायचं? पण ह्या माणसाला काय अक्कल, अवघड आहे. संसाराची अक्कल नाही हो. नुसतं प्यायचं आणि गावभर बोंबलत फिरायचं. काय त्याला बोलून बी हे लय नाही. चांगला होता बरं का लग्नाच्या आधी. तुम्ही चालता माझं वाटुळं करायला. आम्ही असं म्हणायचं तोय मुळेच बिघडला असं नाही नसतं बाबा. तुझं काहीतरी ड्रायव्हिंग चुकत असेल त्याला असं ब्रेक अँड क्लच तुम्हाला सांग का, ती गाडी आहे ना सुपर फास्ट आहे. त्या गाडीला उपयोग नाही. त्या गाडीला ड्रायव्हर कसा अजून काय ते ऐकणारातलं नाही. पहिल्यापासून येडमटची ती. बरं राहू द्या मला द्या बरं, द्या 1000 रुपये पैसे. द्या. कुठं ती त्यांचं रडगाणं ऐकत बसू. बर कुठे घेऊन चालली बाई? जा जाऊ द्या भावाला कोण असतंय बहिणीशिवाय. नाही 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 चांगलं आहे, जा. 1000च आहेत ना? मोजून दिले. नाही, पण हात एखादी मारून बघ बाबा, वतनदाराच्या नको. घरातून एक नोट नाही यायची जादा. जादा नाही. त्यांचे- जादा आली तर ठीक, त्यांचे पण डोळे- कमी आली तर आमची इज्जतीचा पंचनामा करते. डोळे जरी खाली दिसले ना तर बोटात कळत त्यांचे किती नोट आले आमच्या बोटाला एकदम नोटा मोजायची सवय आहे. दादा भाऊ तुमचं लय नाही ना उपकाराची नाही. उपकार आमचा फेडू नका. एवढे कामाला या होय. फक्त कामाला यायला. चला येऊ का, मला जायला उशीर होतो. हा. लय चालतंय. उपकार हा. नाही ना, उपकारच मानू नका. काही काही म्हणा, ह्या बायकोमुळे तरी ज्याला टिकून ये अवघड आहे. मला सांगा, भाऊबीजेला पैसे नाही, काय म्हणावं त्या नवऱ्याला? बायकोची काय इच्छा असती? एक दिवस आपल्या नवऱ्याने आपलं कौतुक करावं, आपल्या सणासुदीला नीट बघावा, आपल्या माहेराला जपावं. काय अहो सगळेच राम झाले तर रावणाला कुठून महत्व आहे? अहो पण आता कलियुगी आहे राव. काय तर कलियुगात रावणाची संख्या काय कमी नाही. नाही, जास्त जास्त वाढत झाली. चालेल. चला राम राम. राम राम. राम राम. पुढे चालले आट्या पाट्या खेळत. कुठं चाललंय म्हणजे? आपलं कोणी मालक आहे का? चाललोय मी आपला पारावर बसायला. तुम्हाला मालक नाही कोणी म्हणून तर तुम्ही असे डिंगारले नाही. तर मालक असं तर डिंगारतात का तुम्ही? ते बरं रिझर्वर दिसते आज फुलटाकी नाही दिसत. नाही आज ओके सदा भाऊ. आपण कसे माहितीये ना, आज आहे ना 100 रुपयात असणार म्हणून का मापात आहे. ते 200 का असते मग चुतडा. चुतडा ना. मग अरे. कसे भुई धरून चालले असते. भुई धरून चालले. लाज वाटली पाहिजे. ती मंडळीला करगुटी घेऊन जायचे भाऊबीजेला. तिकडे पैसे द्यायचे तर इकडे पेत बसतो. हे ते नका सांगू मला. मंदिराला पैसे द्यायचे ना आमकं द्यायचं. अरे. ते मी लागले का ज्ञान द्यायला मला? बुरटे त्यांनाच नको बोलू. 1000 रुपये दिले साधा भाऊनी आता. कोण? मी माझ्या बुरटा आहे? बायकोला. मग मग तो बुरटा नसतो, तो बायकून दुसऱ्याला पैसे मागितले असते का? तिने कशाला पैसे मागितले आणि तुम्ही माझ्या बायकोला पैसे कस काय दिले? मी नाही दिले, साधा भाऊन दिले. दिले म्हणजे तिने मागितले आम्ही दिले. एवढा पुळ का अर्धा का कामाला येईन तुम्हाला? म्हणली, कामाला येईन म्हणली, कामात कोण? फेडून देईन ते. कामात फेडून देईन म्हणली. पारी हा. अहो तुम्हाला काय वाटत का तिला पैसे द्यायला? तिला लाडी गोडी लावून का आम्हाला बोलवता काय तुम्ही? ए नरक्या नाही म्हणतो काय रे, आमच्या बहिणीसारखी. हा, चला ना. बावळट मानाचे. तिकडे करगुटी घेऊन द्यायला पैसे नाही बोल. जरी कोणते करगुटी? आम्ही लाडीगुडी. काम ती करून पैसे जमत मागायला तेवढं पैसे. कोणती करकुटी आहे? तिच्याकडे ना त्याचे बरगाड्यात मोडून टाकी काय मोडू तू बावळट वाणाचे? आईला. साधा भाऊ. वा चालतं. होय चालतं. घेऊन आला सांगतो येतो मी इकडे सांगतो लाडी गोडीला. तिला दिले तर उपकार केला ना वायाला घाली. लाडी गोडी चल. पोरं. होय, होय. लाडी गोडी लावून काम करून घेता. लय कामाची तुझी बायको. एवढ्यावाला नो. याला उपकार करायचे नाही की लगेच नाही ती. अहो, आता पण ती माऊली आली म्हणून दिले ना. या नालायकाचं काय खरं आहे? मला बोलवते, मला नरके म्हणतात का?
लागले ज्ञान शिकायला. पारे अ पारे पारे इकडे. काय झालं ओरडायला? काय झालं म्हणजे? तर पैसे कशाला घेतले? कशाला? तुम्ही पिऊन आला काय? हा पेलो मी. त्यांनी सगळ्या भरचौकत माझी इज्जत घातलेली. पारे तू त्यांच्या दारात गेलती कशाला पैसे मागायला? एवढा खंबीर नवरा, त्याला मागायचे पैसे? कोणाला पैसे मागितले मी? कुणाला म्हणजे? लागले का वरून पैसे मागून? पैसे हे तू घेतले कशाला मला सांग. सदाभाऊ म्हणले का? असाला भाऊन त्यांनी मला तिथं नाही ते बोलले नरके. डेपुटीचं तोंडून मला नरके आला. डायरेक्ट नरके म्हणले मला. ते माहिती का? हा मग काय चुकीचं बोलले ते? काय चुकीचं काय बोलले? अरे चुकीचंच आहे सगळं. मला पैसे घेतले तो त्यांच्याकडून. ते मला बोलले वाटा मग वाटा. घ्यायला नको का पैसे? मला जर पैसे लागतात, तुम्ही जर मला पैसे देत नाही तर मी मागणारच ना. हा. आणि काय फुकट नाही मागितले. त्यांच्या इथं कामाला जाईन, नाही तर डिपुटी भाऊंकडे कामाला जाऊन मग पैसे फेडणार आहे. अरे पण त्यांनी उपकार केला आणि बोलत होते. पण तुला पैसे लागतेच कशाला? कशाला लागतात म्हणजे? कशाला लागते? भाऊ बीज आहे. भावाला वावळाय जायला लागल का नाही? त्याला करदुडा, त्याला खायला प्यायला काय न्यायला लागल का नाही? या बाबो, अरे आला तुला कोणता भाव आला हो? कोणता भाव आहे रे? तू ठुसका. चला आपण दोघं जाऊ पुढं माय भावाकडं. ए ज्याला अजिबात येणार नाही सासरवाडीला. काय संबंध आहे? तू जर पारे सासरवाडीला गेली ना तर आपलं इतकं वाईट नाही बरं का. त्या सासरवाडी पाय सुद्धा नाही ठेवायचा. तो का नाही ठेवायचा? का नाही ठेवायचा म्हणजे? तिथं गेली का जाल्याला इज्जत भेटती, जावायला इज्जत भेटती. जाल्याला जर गेलं कधी बसायला ताकीतो कार्याला गेला का, ए दाजी चल इकडे ये बस इथं. मग दाजीने सदा ना कदा टाकून कशाला राहावं मग? अरे गल्ला हा? धरून सुद्धा जावायला मागते ते. हा कोण नाही मागत, तुम्हीच फुकटे. जाता माझ्या भावाला डिवचायला. चला की जरा बाहेर जाऊन येऊ. कोण? आणि आता तिथं जाऊन पिऊन त्याच्याच फुकट. तो काळा रेडा त्याच्याकडे कशाला नाही? हे जे आल्याची इज्जत जे आल्या कधी कमी होऊन देणार नाही पारे. अजिबात तो त्याच्याकडे जायचं नाही. तो मला घेऊन जातोय धाब्यावर आणि तिकडून पाजून आणतेत अंग नादाडीत नेते बेलच्याने चपकी देत राव. हा मग बरोबर आहे. तुम्ही जर सासरवाडीत येऊन त्यांचंच खाणार, त्यांचंच पिणार आणि त्यांच्या समोर त्यांच्या बहिणीवर हात उचलणार, शिव्या देणार, तुमचं काय कोण कौतुक करेल का? अरे हा? बहिणी माय बायको ती हा. माय बायको मी काय करेन? तुमच्या बायकोच्या आधी ती त्यांची बहीण आहे, कळलं का? आणि कोणच्या पण भावाला राग येईलच. मला ती कौतुक सांगू नका, कळलं का? हा कळलं मला. ते जाऊ द्या, मरू द्या. आता झालं गेलं, गंगेला मिळालं. चला जाऊ, भाऊबीज करून येऊ. चला आपण दोघं जाऊ. ए, पारे ह्यो जावय त्यांच्या दारात जाणार नाही त्या काय त्यांच्या. आणि तुला सुद्धा जाऊन देणार ना पारे. तू लेट टिव आणि बोलायला लागली बरं का. टिव टिव करायला काय? लागली. मी जातच असते, तुम्ही काय करायचे ते करा. मला काय त्याचं घेणं देणं नाही. हा. मी तुला उचलून टाळ्या अशी उभी करीन अशी फार 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 फार. हा, होय की? फार, 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 फार. जामे. अरे काय सण सूद काय हाय काय नाही राव. हा अरे. सदान कदा तुमचा गावाला वैतागाच कसा रे? नुसते भांडण. गावात तरी सुखाने राहा. बरं तुमचा कशा? आवाज तिकडे येतोय बार लांबपर्यंत. अहो तुषार भाऊजी, भांडणं कशावर नाही ती तरी विचारा आधी. हा मीच सांगतो ना. मी सांगतो माझ्या मित्राला. मी सांगा. सांगणार माझा जीव माझा येणार त्याला. तुझं सांगा नाही येणार की जीव. आता. लागले तू सांग. हा. श्यामे तिकडे सासरवाडीला जावायला इज्जत भेटत नाही. गल्लाच भरून मला मागितली. मी कसं जाऊन देईन हिला? जाऊन देणार नाही. टांगड्या साडीला टांगड्या फुल. ऐकलं पण का? तू नको जाऊ ना. काय तिला जाऊ दे ना. तिचं भाऊबीज आहे, भावाकडे जायला पाहिजे ना. कोणती भाऊबीज? तिकडं त्यांना ना बांधा सोल भाऊबीज करतो फिरतोडा काय बांधून देणार नाही झाल्या. आणि तुम्ही काय म्हणताय एकटं जा म्हणून? अहो पण तुम्ही सांगा, जर ह्यांनी तिथं जर धिंगाणा नाही केला तर माझ्या घरची चांगले नाही म्हणणार. कोणत्या आई वडिलाला वाटतं की माझ्या जावयाचा अपमान करावा? हा? तुझ्या आई वडिलाला वाटतं. अरे तुझ्या. जरा थांबा ना. आम्ही आलोय तर आम्हाला काहीतरी बोलू द्या आम्हाला तुमच्यातलं काहीतरी. तुमचंच चाललंय का? आम्ही जावा निघू. हा, सांगा काय तुमचं काय म्हणणं आहे? माझं चुकतंय का? तुमचं अजिबात चुकत हा, नाही. चुकतंय झाल्याच. पण कसं असतं ना, म्हणजे तसं नाही चुकतंय म्हणजे ऐकून घे. हा बाबा टाकीन ऐकून मग घ्या. लाल गाठ हे बघ ते. कसं असतं ना, जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही म्हण आहे का नाही. हा बाबा प्यायलेला तिथं जाणार, परत प्याणार, पुन्हा तमाशा घालणार, परत तुमचे तिथं वाद होणार. बरोबर आहे. पुन्हा काय एकूण एक फळ एकच. त्याच्यापेक्षा काय आहे ना, त्याला राहू दे. तुझं बघ तुला जायचं असेल तर. हे बघा तो ते म्हणतो जाऊन तिला तेच पण- करणार आहेत. तो म्हणतो तिला बी नाही जाऊन द्यायचं. ए, हे नाही झालं, हे चुकीचं आहे. जे हे बघ, हे बघ, ते लग्न हे बघ. झाले का? ते तसं लग्न झाले झालंय, का? माझं नाही झालं. लग्न त्यांना शिकत बहीण नाही. नाही का? अरे त्यांना बहीण नाही का? मला बहीण आहे ना हा? झाल्या पण
तू जर तिथे नीट वागला ना तर तुला ते तिचे आई वडील पण तुला रिस्पेक्ट देतील. इज्जत देणार आता मी नाही जात का माझ्या सासर वाढला अरे काय फुलावानी जपतीत गेले आधी आपल्याकडे पाहायचं असतं आणि मग रावकडे बोट करायचे. झाले. बरे झाले आपण कसं वागायचं, प्यायचं कसं वागायचं आणि मग त्यांना अडवायचं का? चल निक अरे तुझ्याच भल्यात सांगतो तिला 2 शब्द सांग अजिबात मा बायकोला घ्या काय संबंध. चल निक अरे पारे तू घरात आहे काय संबंध आहे इथे बोलायचा. चल चल निक. कुठे आहे? हाय तर घरात. हाय ना हा मी काय म्हणतो ऐका रुपावेने तुम्ही तो काय तुम्हाला जाऊ देणार नाही आणि तो बी सोबत येणार नाही आणि त्याला मी म्हणतो नेऊ बी नका. खरंच आहे. तिथे गेले ना पुन्हा तेच राडावं ना. परत तोच तमाशा होणार. त्याच्यापेक्षा तुमचं आवरलेलं आहे ना आता हा तो प्यालेला आहे त्याला झोप लागन गाड. तो झोपला की तुम्ही आपली बॅग उचला आणि पटकन निघून जा माहेराला. एकदा तुम्ही गेल्या ना इथलं वातावरण आपाप निवडून जाईल. तुम्ही आल्या की तो गोड होईन परत. उलट मी तर किरकिरी म्हणतो करायचं. तसं नाही, उलट असं होऊ शकतं तुम्ही गेल्या ना की त्याला तुमची किंमत कळेल आणि तुमच्या पाठीमागं पण तू येऊ शकतो. होय अहो भाऊजी हे मी विचारच केला नाही. हा आता काय करा जा. कसं असतं माहितीये का प्रत्येक भावाला आहे ना अपेक्षा असते की भाऊबीजेला बहिणीने यावं, आई वडिलांना इच्छा असते की माहेराला यावं दिवाळ सणाला. बरोबर आहे की नाही? त्यामुळे त्यांची पण काहीतरी आहे की नाही. 100%. हा त्यामुळे तुम्ही काय करा याचा सोडून द्या विषय. हा झोपला की तुम्ही निघून जा. म्हणू नका कोणाला, गपचिप जा. गावात सुद्धा सांगू नका. आम्ही काय म्हणलो सांगू नका. हा ते तुम्ही पण कुणाला म्हणू नका सांगितलंय म्हणून मला. नाही आम्ही हा, आळे मिळे बरं येऊ का जा तुम्ही. हा चल. अशीच आयडिया करते. अहो काय वहिनी काय भानगड तशीच काय भानगड आहे? कुठे चालले आहेत? काय भानगड म्हणजे तू काय केलं ते नसतं तरी पण. अहो आता पिशवी घेऊन चालल्या मग विचारावा माणसाने तर. हा ते माहेराला चालले मी बरं बरं चालतं. भाऊ बीजेला भावाला ओवळायला. असं वय हा जा मग तुझ्या व्यवस्थित. बहिणी आल्या नाही का? नाही आले अजून. त्याच्यामुळे एवढं चांबार चौकशा. जा जर कामधंद्याचं बघ. अय पारे अरे पारे तिकडं नाही इथे नाही. पारे अय पारे अय झालो भाऊ काय पारी पारी चाललंय. काय म्हणजे माझ्या बायकोला आवाज मारतोय काय चाललंय म्हणजे. गेल्या त्या माहेरला अय काही नको सांगू जरा तोंडाची आहे. या डोळ्यांनी पाहिले आता मला भेटल्या होत्या कुठं चालली ती. माहेरला. तू नाही द्याला टेन्शन. हा मी नाही गेलो कुठं बघितली तू का. पलीकडल्या आली ते आता. हा या मला बिगर सांगता कस काय चालू. बाई माझ्या जावई ह्यो माणूस तर कधी बी कुठनं खबर लागली हो तुम्हाला लगेच. काम कुठं चालली. कुठं चालली माझी माझ्या भावाकडे चालली माहिती नाही का? तुला सांगितलं होतं ना मी जायचं नाही म्हणून भावाकडे. काय जायचं नाही तुमच्यासाठी काय माझा भाऊ सोडून देऊ का आता? ए जी सोडून भाव तू काय झिजला काय नाही करतोड बांधले बिगर करतोडच राहिला तर काय जाईन का कुठं तू. तो कुठं जात नाही तुम्ही घरात बसा माझी मी जाऊन येते. मला पारे आता तुला किरकिर करू सांगतो नका. तू टकोरं हा, फिरू तो नको माझं बरं का, नका पारे. डोकं फिरू. अरे अरे काय मला जीव मारचाल का? हा, मारा मारून अरे झालं काय झालं काय मानतो काय आले काय झालं कमून आणि तू. आणि तो म्हणजे डेप्युटी मी हिला सांगितलं होतं ती सासरवाडीला जायचं नाही म्हणून. कोणा सासरवाडीला माझ्या कमून म्हणजे काय करायचं वावळायची जायची जावायला बघतीत का ते निळून बघतीत सासरे. अरे पण जावाय तसा पिवळा पाहिजे ना निळून बघायला. काळा यार झाला इकडे तिकडे लोळू लोळू कसे निळून बघायचे. तिथं छापात जायचं रोबात मानात पानात राहायचं. दारू पिऊन लोळल्यावर तो कुठे मान ठेवायचा त्यांनी तुला आंघोळ घालायची का. वरून काळा असला तरी आतून किती. अरे लय स्वच्छ तू आता. मग अरे झाले काय येडे नको करू. मला म्हणतात तू जर भावाला भाऊबीज करायला गेली तर मी तुला लय मारेन. आज बघितलं काठी घेऊन माझ्या मागं पळायला लागले. नाही करतोडे बांधले तर काय झिजंग का तिचा भाव. अरे तुझी बहीण बी आहे का नाही सासरवासीन. तिच्या जर माहेरवाल्यांनी तिला तुझ्याकडे करगुटे बांधायला नाही लावून दिलं तुला कसं वाटेल. नालायक. तू काय करशील. हा आणि तो दाजीच तो बहिणीला मध्ये सासूरास करायचा आपण गेलतो तेव्हा तो जीव तिथे उठत होता. पण बहिणीला ते वाटत नाही का आपल्या भावाला जाऊन राखे माधव आपले करू तरी हे करावं म्हणून. तू तर म्हणला होता दाजीला हाता घालून काढा. मला म्हणला होता का त्या डोंगरावर नव्हतं का दाजी मागं पळत. हा का रे तुझ्या दाजीला आम्ही हाणायचं का तर तुझ्या बहिणीला तारा देतो म्हणून. आणि आता तू जर हिला तारा दिल्यावर हिच्या भावाला काय वाटत. त्याला वाटत ना दाजीला हाता घालून काढावा. अहो या बदिराला कोणी सांगावं अरे बहीण भावाच्या नात्याचा पवित्र सण आहे भाऊबीज. वर्षभर माणूस बाया माणसं कामं करते. एक दिवस माहेराला जायचं म्हणलं
हा तर तू त्याला आड पडायला लागला कशात? जा डेपुटी मला कळ बरं चुकी बी ह्यांच्या बरं का, तिथं माहेराला जातात आणि माझ्या भावाबरोबर हे खाणार पिणार हे धंग्याना घालणार. ह्यांनी मला काय करतात माहितीये का, माहेरात नेऊन तिथं खाणार पिणार आणि माझ्या भावासमोर मला हाणत्यात मारत्यात शिव्या देतात. कोणच्या भावाला चांगलं वाटेल बरं? झाल्या माहेरात गेल्यानंतर आहे ना बाबा, बहिणीला जर धसपूस झाली तर कोणचा एखादा येडा भाव जरी असला तरी तो उलटा. आणि तिच्या आई बापाला काय दुःख वाटत ना, त्यांच्या समोर जर तू मारझोड केली तर मग आमची लेक कशी राहत असेल, तो काय मान ठेवते रे? नुसतं धिंगाणा करतात तिथं पिऊन. मग त्यांनी काय, मग यांचं काय पाया पडाव का त्यांनी? जा दे डेपुटी चुकलं माही. अरे, चुकलं ना? झाल्या. बरं का येड्या करत नको जात जाऊ बाबा, तू पितो खातो म्हणून तुला लोक काही म्हणत नाहीत. ती बाईक सतत तो पाठीमागा असती, पण निदान सणाचा तरी आदर कर, भाऊ बहिणीच्या नाते तरी आदर कर. नालाय का, आज जर अख्खी जर पाठीली नाही दाजीने तर तू कशी तळ बाय जाग मस्त घाल जाती. आता त्या भावाला त्या आई बाबालाच वाटत का आमची लेक भाऊ बीजेला दिवाळीला घरी यावा म्हणून? वाटत नाही. मग जाऊ दे. भांडणं चालूच आहेत. आता तू जाऊ नको आणि धिंगाणा तू पिऊन त्यो घालायचं तो जाऊ दे घालशील. त्या रुपाताईला. जाऊ दे पारे जा. जातीच मी. पारे एक काम कर, पैसे देतो ना खर्च. अरे वा, 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 वा. वा 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 वा. आणि तुमच्याकडे कुठले पैसे? ए मी आणले तुझ्यासाठी मागून पैसे घेतले मी उसने. शीच जर आधी दिला असतं तेवढा तमाशा झाला असता का? हा? जीव आहे ते पण दाखवायचं नाही. ए पारे नोकरी बर का मला कारण चला मग. त्या आता लक्ष्मी आईच्या मागच. नाही नाही तू ये जाऊन मी इथे थांबतो. माझ्या बहीण येणार आहे ना. कसं आलं? मी आता जाते कसं आलं? तशी त्या भावाला बी अपेक्षा ना आपली बहिणी येते. पोचले का फोन कर आपल्या टेलिफोन चला. नमस्कार मंडळी, आपणा सर्वांना या पवित्र नात्याच्या आणि भाऊबीजेच्या सणाच्या खूप खूप शुभेच्छा. असंच आपल्या बहिणीवरती आणि भावावरती एकमेकावरती प्रेम करा. बहीण भावाचं प्रेम अतूट असतं, असंच यातून आम्हाला सांगायचंय. आणि प्रत्येकाने आपापली बहीण आपापल्या भावाला भेटायला जाऊ द्या आणि या नात्याचा गोडवा टिकवा. आणि सासरवाडीला गेल्यावर थोडासा कार्यक्रम राष्ट्रीय कमी करा, नाहीतर जालूसारखी इज्जत आहे ना, मग पाणी इज्जतीवर पाणी पडतं. रट्टे नाही द्यायचे आजकाल लोक, पण ते रट्ट्यापेक्षा बोललेले टोकदार राहतात. त्याच्यामुळं सगळ्यांना परत एकदा भाऊबीजेच्या शुभेच्छा.